साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकार कधीही लॉकडाऊनची घोषणा करू शकते। तेव्हा शहरातील झोपडपट्टी भागातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून आपल्या स्तरावरील जीवनावश्यक वस्तूंचे तातडीने वितरण करण्यात यावे, अशी मागणी आरबी संस्थेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री यांना ईमेलद्वारे करण्यात आली आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले। शहरामध्ये झोपडपट्टी भागामध्ये अतिशय गरीब व उत्कृष्ट लोक आपल्या सोलापूर शहरामध्ये आहेत। मोलमजुरी करून खात असताना आत्ता 6 महिने झाले जनजीवन सुरळीत चालू असताना परत अजून पेशंट वाढत आहेत। तर आजूबाजूच्या शहरामध्ये लॉकडाऊन घोषित झालेला आहे, पण सोलापूर शहर हे स्मार्ट सिटीमधून घोषित झालेलं आहे। ह्याला निधीही मिळालेले आहेत, पण सोलापूर हे शहर सगळ्याच्या दृष्टीने चर्चेमध्ये असल्यामुळे सोलापूर शहरामध्ये अतिशय गरीब लोकही राहतात। त्यांच्याकडे लक्ष देण्यात आले पाहिजे असे शासनाला मी विनंती करतो। आणि अजून परत लॉकडाऊन कधी घोषित होईल व वर्ण शासनाचा आणि केंद्र शासनाचा निर्णय कधी सांगता येणार नाही। त्यामुळे लॉकडाऊन जर घोषित झालं तर जनजीवन जी सुरळीत चालू असलेलं आहे ते परत अजून नाही का लोकांवर उपासमारीची वेळ येते। आणि परत उपासमारीची वेळ आल्यामुळे तर लोकांचा कोरोनामुळे नाही तर भूकबळी जाण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे आम्ही आत्ताच जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की या गरीब लोकांना, जे मोलमजूर करून खाणाऱ्या लोकांना जीवनावश्यक वस्तूचा वितरण झाले पाहिजे। आणि लॉकडाऊन परत कधी घोषित होईल ह्याच्या सांगता येणार नाही, याचा कुठला नियम नाही। त्यामुळे शासनाने नाही का पहिला गरीब लोकांना अन्नधान्य वाटून त्यांना नाही का जीवनावश्यक वस्तूचे तातडीने वितरण करावे, अन्यथा भोगबळी जाण्याची शक्यता आहे। दरम्यान सीएम ग्रुपचे संस्थापक मनोज चलवादी, रमाकांत बाळशीकर, दादासाहेब सरवदे, सचिन चलवादी, आदर्श जाधव, अभिषेक चलवादी, विश्वरत्न कांबळे, राहुल बाळशंकर, बुद्धभूषण कांबळे, तुकाराम जायजागडे, रविकांत भालशंकर, तौसिफ शेख, अजय सिंग, सत्यपाल भांगे, सूरज गायकवाड, राजाभाऊ कांबळे आदी उपस्थित होते।